तर काल इडलीचं पीठ सगळं बारीक वगैरे केलेलं, तर आज सकाळी सांबार वगैरे करायची तयारी करत होते. डाळ लावलेली शिजायला आणि इकडे इडली पात्रामध्ये पाणी तापायला ठेवले, लिंबू वगैरे टाकलं सगळं त्याच्यामध्ये. आणि इथं इडलीच्या पिठामध्ये मीठ वगैरे सगळं टाकून आता इडली पात्रामध्ये सगळ्या इडल्या वगैरे टाकून घेते आणि लगेच चटणीची तयारी केली आहे मी. तर चटणी करायला आज माझ्याकडं काय ओला नारळ वगैरे नव्हता, त्याच्यामुळं मी सुकं खोबरंच घेतलं होतं. सुकं खोबरं घेतलं आहे, थोडंसं किसलेलं. फुटाणा डाळ घेतली आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडेसे लसूण, जिरं, मीठ आणि साखर इतकं सगळं टाकून मी चटणी बनवली आहे बघा. चटणी वगैरे सगळं बनवून झालं. सांबारला फोडणी करायला घेतली. सांबारला फोडणी करण्यासाठी मी डाळीमध्येच शिजताना कांदा आणि टमाटर टाकलेला होता, त्याच्यामुळे मी ह्यात फक्त जिरी मोहरी कढीपत्त्याचीच फक्त फोडणी केली आणि बेडगी मिरची पावडर, धना पावडर, हळद, सांबार मसाला, मीठ आणि गूळ असं सगळं टाकून मी मस्तपैकी सांबारला फोडणी केली आहे बघा. किती छान तडका बसला सांबारला. आणि सांबारला चांगली उकळी वगैरे येऊन दिली आणि त्यानंतर इकडे लगेच इडल्या झालेल्या होत्या. इडली काढली इडली पात्रामधनं बाहेर. इकडे चटणीला फोडणी करायला घेतली आहे. हे बघा, मोहरी टाकली आहे, हिंग टाकलं आणि कढीपत्ता टाकला आहे. इतकी सिंपल फोडणी करत असते मी चटणीसाठी. आणि इकडे इडली झालेली होती, गरमागरम इडली काढून घेतली. बघा, छान मऊ लुसलुशीत जशी झाली इडली. सांबार चटणी स्वराजला खायला दिली. स्वराज म्हणजे माझ्या मुलाला गरम गरम नाश्ता दिला सकाळी. हे बघा, आणि तो नाश्ता करायला बसला आहे.